वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे वरणाचे दाणे आहेत, त्याची आमटी करणार आहे. ते एक कुकर ठेवला आहे, त्यात आपण तेल टाकून घेतलं. त्यात बारीक चिरलेला एक कांदा आहे, तो सुद्धा टाकला आहे. कांदा छानपैकी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया. त्यातच आलं लसूण पेस्ट आहे, ती सुद्धा टाकूया. ते सुद्धा व्यवस्थित असे सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया. त्यातच बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे, तो सुद्धा टाकूया. कांदा छानपैकी भाजून झाला आहे. आता टोमॅटो सुद्धा छानपैकी भाजून घेऊया. त्यात सर्व सुके मसाले टाकूया. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धाचा गरम मसाला. आता मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. त्यात चवीनुसार मीठ टाकूया. तर टोमॅटो छानपैकी भाजून झाले, गिरसुद्धा झाला आहे टोमॅटो. त्यातच पावट्याच्या शेंगा आहेत, त्याचं दाणं काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे. ते सुद्धा आपण मसाल्यात भाजून घेऊया. 5 ते 10 मिनटं असं मसाल्यात व्यवस्थित असं भाजून घ्यायचं दाणं. आता त्यात 1 ग्लास जेवढं पाणी ओतूया. आता कुकरला झाकण लावून 3 शिट्या करून घेऊया. तर 3 शिट्या झाल्यात, कुकर गार झाले. आपण बघून घेऊया दाणं शिजलं का. तर तुम्ही बघू शकता दाणं छानपैकी शिजून रेडी झाले. त्यातच आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया. शेंगदाण्याचा कूट टाकल्याशिवाय आमटीला स्वाद येत नाही. आता त्याला 2-3 उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत. तर 2-3 उकळी आली तर रेडी झाली आपली पावट्याची आमटी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.